नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 तांत्रिक अति संभाव्य प्रश्न उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हे जे प्रश्न असणार आहे हे प्रश्न TCSने काढलेले प्रश्न असणार आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न हे TCS पेपरमध्ये विचारत असतात। आणि याआधी आपण काही सराव प्रश्नसंच सुद्धा घेतलेले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे। त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 या नावाने प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न असा आहे, जंतुनाशक म्हणजे काय? ऑप्शन दिलेले आहे, 1 सूक्ष्म जंतू वाढवणारे पदार्थ, 2 जीवाणूंना आळा घालणारे रसायन, 3 ताप नियंत्रित करणारे औषध आणि 4 आहे रक्तदाब कमी करणारी औषधी। तर जंतुनाशक म्हणजे जीवाणूंना आळा घालणारे रसायन, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, जीवाणूंना आळा घालणारे रसायन यालाच जंतुनाशक म्हटलं जाते। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, सर्वात सामान्यतः वापरले जाणारे जंतुनाशक कोणते आहे? ऑप्शन दिलेला आहे, 1 अमोनिया, 2 बी आहे क्लोरोफॉर्म, सी आहे ब्लीच, त्याला सोडियम हायपोक्लोराइड सुद्धा म्हटलं जाते आणि 4 डी आहे सिरप। तर सर्वात सामान्यतः वापरले जाणारे जंतुनाशक आहे ब्लीच, त्याला सोडियम हायपोक्लोराइड असं म्हटलं जाते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ब्लीच सोडियम हायपोक्लोराइड। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, निर्जंतुकीकरण म्हणजे काय? तर पर्याय काय दिलेला आहे? पर्याय दिलेला आहे, 1 आहे रोग दूर करणं, 2 आहे सजीव पेशींना नष्ट करणं, 3 सी आहे सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव नष्ट करणं आणि डी आहे फक्त विषाणू नष्ट करणं। तर निर्जंतुकीकरण म्हणजे सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव जे आहे ते नष्ट करणं, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव नष्ट करणं। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, खालीलपैकी कोणते जंतुनाशक त्वचेसाठी सुरक्षित आहे? ऑप्शन दिलेले आहे, फिनोल, बी आहे हायड्रोजन पेरॉक्साईड, सी आहे फॉर्मालिन आणि डी आहे मर्क्युरिक क्लोराईड। तर कोणते जंतुनाशक हे त्वचेसाठी सुरक्षित आहे? तर हायड्रोजन पेरॉक्साईड हे जे जंतुनाशक आहे हे त्वचेसाठी सुरक्षित आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, हायड्रोजन पेरॉक्साईड। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, सर्जिकल साहित्य निर्जंतुक करण्यासाठी काय वापरले जाते? ऑप्शन दिलेला आहे, ए स्टीम स्टेरिलायझर, त्यालाच ऑटोक्लेव्ह असं सुद्धा म्हटलं जाते आणि बी आहे ओव्हन, सी फ्रीजर आणि डी फिनाईल। तर सर्जिकल जे साहित्य असतात त्याला निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्टीम स्टेरिलायझर वापरलं जाते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, स्टीम स्टेरिलायझर। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आहे, 10% फॉर्मालिन वापरले जाते। ऑप्शन दिलेले आहे, 1 फरशी धुण्यासाठी, बी प्रयोगशाळा साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी, सी अन्न शिजवण्यासाठी आणि डी आहे ताप मोजण्यासाठी। तर 10% फॉर्मालिन कशासाठी वापरले जाते? तर प्रयोगशाळा साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी 10% फॉर्मालिन हे वापरले जाते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, प्रयोगशाळा साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे, क्लोरोक्स हे कोणत्या प्रकारचे जंतुनाशक आहे? तर क्लोरोक्स हे कोणत्या प्रकारचे जंतुनाशक आहे? ऑप्शन दिलेला आहे, 1 अम्ल, बी क्षार, सी आहे ऑक्सिडायझिंग एजंट आणि डी आहे अल्कोहोल। तर क्लोरोक्स हे जे आहे हे ऑक्सिडायझिंग एजंट या प्रकारचे जंतुनाशक आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑक्सिडायझिंग एजंट। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे, हँड सॅनिटायझरमध्ये मुख्य घटक कोणता असतो? ऑप्शन दिलेले आहे, 1 क्लोरीन, बी अमोनिया, सी अल्कोहोल आणि डी फिनोल। तर हँड सॅनिटायझरमध्ये मुख्य घटक जो असतो तो अल्कोहोल असतो, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी, अल्कोहोल। तर हँड सॅनिटायझरमध्ये कोणता घटक असतो? तर अल्कोहोल हा घटक असतो। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, UV किरणे निर्जंतुकीकरणासाठी कसे कार्य करतात? ऑप्शन दिलेला आहे, 1 ताप वाढवून, बी DNA मध्ये बदल करून, सी रंग बदलून, डी वायू सोडून। तर UV किरणे निर्जंतुकीकरणासाठी DNA मध्ये बदल करून कार्य करतात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, DNA मध्ये बदल करून।
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे, सर्जिकल घावावर काय वापरले जाते? सर्जिकल घावावर काय वापरले जाते? ऑप्शन दिलेला आहे ब्लीच, बी डिटॉल, सी हायड्रोजन पेरॉक्साईड आणि डी आहे फिनॉल. तर सर्जिकल घावावर काय वापरले जाते? तर हायड्रोजन पेरॉक्साईड हे वापरलं जाते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, हायड्रोजन पेरॉक्साईड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे, 0.5% क्लोरीन सोल्युशन वापरले जाते. तर कशासाठी वापरले जाते? ऑप्शन बघा, ऑप्शन दिलेले आहे. एक ए आहे पिण्याचे पाणी साफ करण्यासाठी, बी वायू निर्मितीसाठी, सी हाडे मजबूत करण्यासाठी, डी झाड वाढवण्यासाठी. तर 0.5% क्लोरीनचं सोल्युशन जे आहे ते पिण्याचे पाणी साफ करण्यासाठी वापरले जाते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, पिण्याचे पाणी साफ करण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12, ऑटोक्लेव्हमध्ये वापरले जाणारे तापमान किती असते? ऑटोक्लेव्हमध्ये वापरले जाणारे तापमान किती असते? पर्याय दिलेले आहे. ए 60 डिग्री सेल्सिअस, बी 100 डिग्री सेल्सिअस, सी 121 डिग्री सेल्सिअस, डी 150 डिग्री सेल्सिअस. तर ऑटोक्लेव्हमध्ये वापरले जाणारे तापमान हे 121 डिग्री सेल्सिअस असते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 121 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 दिलेला आहे, बोरिक ॲसिडचा उपयोग होतो. तर पर्याय दिलेला आहे. ए डोळ्यांच्या संसर्गात, बी पाण्यातील जीव नष्ट करायला, सी अन्न संरक्षित करायला, डी आहे ताप कमी करायला. तर बघा बोरिक ॲसिडचा उपयोग होतो हा डोळ्यांच्या संसर्गामध्ये होत असतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, डोळ्यांच्या संसर्गात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, सरफेस स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे सामान्य जंतुनाशक. सरफेस स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे सामान्य जंतुनाशक. ऑप्शन दिलेला ए हायड्रोजन पेरॉक्साईड, बी फिनॉल, सी डेटॉल आणि डी आहे सर्व पर्याय बरोबर. तर सरफेस स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे जंतुनाशक आहे हायड्रोजन पेरॉक्साईड, फिनॉल आणि डिटॉल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल सर्व पर्याय बरोबर. म्हणजे तीनही प्रकारचे जे आहे ते वापरले जाते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, सर्व पर्याय बरोबर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे, हायपोक्लोराईड सोल्युशन कोणत्या अनुपातात वापरले जाते? हायपोक्लोराईड सोल्युशन कोणत्या अनुपातात वापरले जाते? पर्याय दिलेला आहे 1%, बी 0.5%, सी 10% आणि डी आहे 5%. तर बघा हायपोक्लोराईड सोल्युशन जे आहे ते 0.5% या अनुपातात वापरले जाते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 0.5%. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे, जंतुनाशकांचा परिणामकारकपणा कशावर अवलंबून असतो? जंतुनाशकांचा परिणामकारकपणा कशावर अवलंबून असतो? पर्याय दिलेला आहे. ए तापमानावर, बी वेळेवर, सी सूक्ष्मजंतूंच्या प्रकारावर आणि डी आहे वरील सर्व. तर जंतुनाशकांचा परिणामकारकपणा कशावर अवलंबून असतो? तर तापमानावर, वेळेवर आणि सूक्ष्मजंतूंच्या प्रकारावर. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल वरीलपैकी सर्व. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे, सर्वात जलद परिणाम करणारे जंतुनाशक कोणते? तर पर्याय बघा, पर्याय दिलेला आहे क्लोरीन, बी अल्कोहोल, सी फिनॉल, डी फॉर्मलिन. तर सर्वात जलद परिणाम करणारे जंतुनाशक आहे अल्कोहोल. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय होईल ऑप्शन क्रमांक बी, अल्कोहोल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे, अन्न साठवणुकीत कोणते जंतुनाशक वापरले जात नाही? तर कोणते जंतुनाशक वापरले जात नाही बघून घ्या, कोणते जंतुनाशक वापरले जात नाही. तर बघा पर्याय दिलेला आहे एक नायट्रेट, बी बेन्झोइक ॲसिड, सी फॉर्मालिन आणि डी आहे सार्बिक ॲसिड. तर अन्न साठवणुकीमध्ये फॉर्मालिन हे या प्रकारचे जे जंतुनाशक आहे ते वापरले जात नाही. नायट्रेट, बेन्झोइक ॲसिड आणि सार्बिक ॲसिड हे वापरले जाते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, फॉर्मालिन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे, डोळा साफ करताना कोणता सोल्युशन वापरतात? पर्याय दिलेला आहे 10% ब्लीच, 1% फिनोल आणि 2% बोरिक ॲसिड, 3% हायड्रोजन पेरॉक्साईड. तर डोळा साफ करताना कोणता सोल्युशन वापरतात? तर 2% बोरिक ॲसिड. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 2% बोरिक ॲसिड वापरले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड कशासाठी वापरले जाते?
पर्याय बघा, पर्याय दिलेला आहे, एक रंग बदलायला, बी जखमा साफ करायला, सी रक्त कमी करायला आणि डी आहे अन्न शिजवायला. तर हायड्रोजन पेरॉक्साईड जे आहे ते जखमा साफ करण्यासाठी वापरले जाते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, जखमा साफ करायला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे. अशाच प्रकारचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेऊन येऊ. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.